नमस्कार मंडळी. आज संध्याकाळी ना घरातील कोणाचीच भाजीपोळी खायची इच्छा नव्हती. प्रत्येकालाच असं वेगळं काहीतरी खायचं होतं. तर त्यासाठी इथे आपण सर्वात अगोदर कणिक भिजवून घेणार आहोत. कणिक भिजवताना नेहमी असं कटोरी घ्यायची किंवा एखादी मोठी वाटी घ्यायची, त्यामुळे त्यामध्ये आपलं असं पटकन पीठ मळून होतं. इथे मी वाटीमध्ये मीठ आणि पाणी घातलं आहे. आता त्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पीठ घालायचं आहे आणि मऊसूद अशी कणिक भिजवून घ्यायची आहे. पीठ आपलं इथे छान असं मळून झालेलं आहे. आता यामध्ये थोडंसं तेल घालूया आणि पुन्हा एकदा कणिक छान मळून घेऊया. तेल लावून पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्यायचं, त्यामुळे आपली रेसिपीसुद्धा एकदम छान होईल. आता पीठ मळून झालेलं आहे. मुरण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर इथे मी घरी बनवलेलं पनीर घेतलेलं आहे. ते आपल्याला किसून घ्यायचं आहे. बारीक होलची किसणी असते ना, त्या किसणीने आपल्याला इथे हे किसून घ्यायचं आहे. किसून घेतलं ना म्हणजे आपलं काम पटकन होतं. आपलं पनीर इथे किसून झालेलं आहे. आता यामध्ये काही मसाले घालूया, कारण याचं स्टफिंग आपल्याला बनवायचं आहे. तर आता इथे आपण थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला घालते आहे. कांदा लसूण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. तो आपल्याला असा हातामध्ये थोडासा रगडून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला अशी चोळून घ्यायची, म्हणजे त्याची टेस्टसुद्धा एकदम मस्त लागते. थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं एकजीव करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजेच यामध्ये मी चाट मसाला घातलेला नाही आहे. तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मी मिश्रण छान असं एकजीव करून घेतलेलं आहे. आपलं कणिकसुद्धा छान असं भिजवून तयार झालेलं आहे. एक गोळा घेऊया. मस्त हातावर असा छान मऊ करून घ्यायचा. नंतर पोलपटवर सुद्धा मी असं छान मऊ करून घेतलेलं आहे. थोडं सुक्कं गव्हाचं पीठ लावायचं आणि छान अशी पारी करून घ्यायची. मध्यभागी जाडसर आणि कडेने थोडीशी पातळ ठेवायची आहे. मस्त अशी वाटी तयार करून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला पनीरचं सारण भरून घ्यायचं आहे. असं थोडंसं जास्त दाबून सारण भरायचं, म्हणजे आपला पराठा मस्त अगदी गुबगुबीत असा तयार होतो. भाजल्यावर तुम्ही पाहालच की किती मस्त असा टम्म फुगतो. एकसारखं सारण असं दाबायचं आणि पुरणपोळीला जसा गोळा बंद करतो त्याप्रमाणे असा गोळा बंद करून घ्यायचा आहे. छान असा गोळा बंद करून झाला आहे. थोडंसं सुक्कं पीठ लावून घेतलं आहे. लगेच न लाटता असं थोडंसं पसरून घ्यायचं, त्यामुळे सारण कडेपर्यंत पसरलं जातं आणि पराठा लाटताना फुटत नाही. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा चवीला अगदी अप्रतिम लागतो. आपण यामध्ये काही जे मसाले घातले आहेत त्यामुळे त्याची चव तर खूपच छान लागते. आपण यामध्ये ओवासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे पचायलाही हलका होतो आणि चवीला देखील खूप छान लागतो. मध्यम जाडीचा असा पराठा लाटून घ्यायचा. एकसारखा लाटायचा, त्यामुळे कडेपर्यंत सारण पसरलं जातं. कधी कधी आपल्याला भाजीपोळी नको असते, त्यावेळेस तुम्ही हे पराठे तर बनवू शकता. पण सकाळी उठायला उशीर झाला आणि मुलांना टिफिन द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्ही हे पनीर पराठे झटपट पद्धतीने अगदी बनवू शकता. एक पराठा भाजेपर्यंत दुसरा पराठा आपला लाटून होतो. पण इथे मला व्हिडिओ बनवायचा आहे, सगळी कामे मलाच करावी लागतात. त्यामुळे इथे मी आता 2 पराठे लाटून घेते आणि एकदम भाजून घेते. एरवी पहिला पराठा भाजेपर्यंत दुसरा पराठा आपला लाटून होतो. पराठा छान लाटून झालेला आहे. तवासुद्धा गरम झालेला आहे. आता आपण तव्यावर हा पराठा घालूया. मध्यम आचेवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू थोडीशी सुकली किंवा वरती बबल्स यायला लागले की पलटून घ्यायचं. तेल, तूप, बटर तुम्हाला जे आवडेल ते पराठ्याला लावून भाजून घ्यायचे आहे. इथे मी तूप लावत आहे, कारण तसं पण आपलं तूप जास्त खाल्लं जात नाही. त्यानिमित्ताने सुद्धा आपलं तूप याने खाल्लं जातं. आपला मस्त असा टम्म फुगलेला पनीर पराठा तयार झालेला आहे. गार झाल्यावर सुद्धा मस्त फ्लेवरफुल मऊसूद लागतो. तुम्ही पाहू शकता पराठा किती टम्म फुगलेला आहे. आपण यामध्ये जास्त साहित्य देखील वापरलेले नाही आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा पनीर पराठा आहे. अतिशय पौष्टिक आणि चविष्टसुद्धा हा पनीर पराठा आहे. तर इथे मी असा खरपूस भाजून घेत आहे. मला असा थोडासा खरपूस भाजलेला आवडतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पराठा भाजून घेऊ शकता. तर इथे आपला मस्त असा टम्म फुगलेला पनीर पराठा तयार झालेला आहे. आता याला आपण काढून घेऊया.
दुसरासुद्धा याच पद्धतीने आपण पनीर पराठा भाजून घेऊया. पनीर पराठा भाजण्यासाठी इथे मी लोखंडी तवा वापरलेला आहे की जेणेकरून यामध्ये लोहसुद्धा आपल्याला मिळेल. दुसरासुद्धा इथे आपला पनीर पराठा तयार झालेला आहे. तो सुद्धा मस्त असा टम्म फुगलेला आहे. जेव्हा कधी भाजीपोळी नको असेल ना, त्यावेळेस तुम्ही असे पनीर पराठे केले ना, तर खायला तर सुद्धा एकदम पौष्टिक आहेत आणि अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने तयार होतात. तसेच तुम्ही हे पनीर पराठे टिफिनलासुद्धा अगदी झटपट पद्धतीने बनवू शकता. पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.